केवळ काही दिवस टोल बंदचा स्टंट करून पुन्हा लगेच कुठल्या आधारावर टोल सुरू केला गेला? या महामार्गावर मागील 5 वर्षांमध्ये शेकडो प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मी प्रत्येकाचा फोन उचलतो असं सांगत फिरणाऱ्या खासदारांनी या गंभीर प्रश्नाकडे का लक्ष दिलं नाही? महामार्गावरील पुलासाठी बांधलेल्या सळ्या गंजल्या असून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असतानाही बंद केलेले ते नाके पुन्हा कसे सुरू झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी 18 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकांचे फोन उचलण्याशिवाय दुसरी काय कामे केली असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्राध्यापक बिराजदार यांनी सोलापूर उमरगा महामार्गावरून पत्रकार परिषद घेत खासदारांवर टीकास्त्र सोडले. लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून स्वतःची जबाबदारी झटकू नये. सुरेश बिराजदार, महामार्गावरील पुलासाठी बांधलेल्या सळ्या गंजल्या असून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असताना देखील बंद केलेले ते नाके पुन्हा सुरू कसे झाले? बिराजदार, कागदी घोडे नाचविण्यापलीकडे आणि फोन उचलतो हे सांगण्यापलीकडे आपण खासदारासारखे जबाबदारीचे पद जिल्हा विकासापासून वंचित ठेवून वाया घातले नाही का? मागील 5 वर्षात महामार्ग क्रमांक 65 वर झालेल्या शेकडो प्रवाशांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी खासदारांना केला आहे. यावेळी महामार्गाच्या निकृष्ट कामांसह MIDC रेल्वे मार्ग, जिल्ह्यात न आलेले मोठे प्रकल्प किंवा उद्योग याविषयी प्रश्न उपस्थित केला. तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधताना सुरेश बिराजदार बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माधव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबा जाफरी, साहेबराव पाटील, शमशोद्दीन जमादार आदी उपस्थित होते. आमच्या आंदोलनानंतर मागील वर्षी अचानक काम अर्धवट स्थितीत असल्याने खासदारांनी 4-5 दिवस टोल बंदचा स्टंट करून पुन्हा लगेच कुठल्या आधारावर टोल चालू केला याचे गौड बंगाल काय आहे? अद्याप देखील या महामार्गाची अवस्था जैसे थेच आहे आणि टोल वसुली मात्र जोमात सुरू आहे. या महामार्गावरती मागील 5 वर्षात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मी प्रत्येकाचा फोन उचलतो असे सांगत फिरणाऱ्या खासदारांनी मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे का लक्ष दिले नाही? ज्या जनतेने तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिले त्या मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी एखादा मोठा प्रकल्प देखील आपणाला 5 वर्षात आणता आला नाही. जिल्ह्यातील MIDC ची दुरावस्था, नवीन उद्योगांना बसलेली खीळ याला जबाबदार कोण? धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची सोलापूर उमरगा हुमनाबाद या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी खासदार म्हणून आपण कुठलीही भूमिका घेतलेली नाही. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग होणे अत्यंत महत्त्वाचे होते. कागदी घोडे नाचविण्यापलीकडे आणि फोन उचलतो हे सांगण्यापलीकडे आपण खासदारासारखे जबाबदारीचे पद जिल्हा विकासापासून वंचित ठेवून वाया घातले नाही का, असा सवाल बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.